स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगत बँक खात्याविषयीची तक्रार नोंदवण्यासाठी एक ऍप डाउनलोड करायला सांगून मोबाईल हॅक केला आणि त्यानंतर कुठलाही OTP न देता बँक खात्यातून 2,28,000ची रक्कम ऑनलाईन काढून घेत नगरमधील खासगी नोकरदाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला। याबाबत राजेंद्र राधाकिसन कानडे राहणार कवठीची तालीम माळीवाडा यांनी 30 मे रोजी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी कानडे यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते आहे। त्यांच्या मोबाईलवर 21 मे रोजी सकाळी 8:10च्या सुमारास बँक खात्यातून 96,000 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला। त्यानंतर काही वेळाने पुन्हा ते पैसे खात्यात क्रेडिट झाल्याचा मेसेज आला। हे मेसेज पाहून त्यांनी शंका निरसन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरवर फोन केला, मात्र त्यांचा फोन कुणीही घेतला नाही। थोड्या वेळाने 11:54च्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन केला आणि बँकेच्या कस्टमर केअर सेंटर मधून बोलत असल्याचे सांगितले। तसेच मोबाईल मध्ये कस्टमर केअर हे ऍप डाउनलोड करून त्यावर तुमची रितसर तक्रार नोंदवा असे सांगितले। फिर्यादीने ऍप डाउनलोड केल्यावर त्यांचा मोबाईल हॅक झाला। त्यानंतर सदर व्यक्तीने 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फिर्यादी कानडे यांना फोन करत त्यांची तक्रार नोंदवून घेत असल्याचे सांगितले। दुपारी 1:24च्या सुमारास फिर्यादी कानडे यांच्या बँक खात्यातून अगोदर 1,28,000 आणि नंतर 1 लाख अशी 2,28,000 रुपयांची रक्कम कुठलाही OTP न देता डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला। ही रक्कम कोणी काढून घेतली याबाबत त्यांनी बँकेत जाऊन तसेच आलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना काहीही माहिती न मिळाल्याने सायबर गुन्हेगारांनी आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी गुरुवारी 30 मेला रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।